नमस्कार. माहेरचा पापड ही आहे आमची कंपनी. मी आहे कंपनीचा बॉस आणि हा आहे माझा स्टाफ. पण मी हे सगळं कशाला सांगू, तुम्ही जर नंतर बघालच ना, नाहीतर माझा डान्स मिस होईल. यार का बंद केलं यार गाणं? किती मजा येत होती. हो ना. ठीक आहे, चला जाऊ द्या, काम करूयात. ए ऐका ना, मी तुमच्यासाठी आहे ना गरम गरम पावभाजी आणली आहे. खूप गडबडीत बनवली आहे, जरा नंतर टेस्ट करून सांगाल कशी झाली आहे ते. ए वाव अश्विनी, तू रोज आमच्यासाठी काही ना काही बनवून घेऊन येतेस. आपण ना लंच ब्रेक मध्ये ट्राय करूया. हो ठीक आहे, चालेल. ते किती रिफ्रेश वाटतं ना डान्स करून सकाळी सकाळी. अजून थोडा वेळ तरी डान्स हवा होता. हो ना. ए ऐका ना, मी ना तुम्हाला माझ्या लग्नाचे फोटोज दाखवते. वाव, खरं बघायचेच राहिले. जानवी ये ना फोटो बघायला. हो आले, थांबा. ही पूजा, हिला तर फक्त फोटोचा वेळ. जेव्हा बघाव ना तेव्हा नुसते फोटो काढत राहते. आता तर काय लग्न झालंय, बघायलाच नको, नुसते फोटोज फोटो फोटोज फोटो. हो पण बिचारी साधी भोळी आहे. ऋतुजा जरा एसी लाव ग. हा लावत्या. गरम होतंय ना. काय मग पूजा, आता तू पण लागली संसाराला. काय करणार मग आता? हो हो हो, माझे पण असेच लग्नाचे फोटो होते. पण आता काय, कसले फोटो आणि कसलं काय, अडकली आहे संसारात. तर ही आहे आमची अश्विनी. हिला ना फक्त संसार हा शब्द ऐकायचा उशीर आहे. लगेच हिची गाडी घसरते संसारावर. माझं घर, माझा नवरा, माझी मुलं, माझे सासू सासरे, माझं हे माझं ते. पण तुम्हाला एक सांगू का, मनाने ना ती खूप चांगली आहे. आमच्या सगळ्यांची ना अगदी मोठ्या बहिणीसारखी काळजी घेते. हे गाईस, तुम्हाला काय वाटतं आपली ह्यावेळेस ट्रिप कुठे जाईल? मला असं वाटतं महाबळेश्वर किंवा माथेरानला घेऊन जातील. काय यार, दरवेळेस तेच कुठेतरी ट्रिप देतात. यावर्षी ना कुठेतरी छान लोकेशनवर न्यायला हवं. त्या निमित्ताने किती शॉपिंग करायला मिळेल आपल्याला. ए हो, ही ऋतुजा, हिला शॉपिंगचा फार वेळ आहे. स्वतःसाठी काही ना काही घेतेच, वर आमच्यासाठी पण काही ना काही घेऊन येते. माझी बेस्ट फ्रेंड आहे ना. एक गाईज, आज ऑफिस सुटल्यावर मी तुळशीबागेत शॉपिंगला जाणार आहे. सर तुमच्या कोणासाठी काय आणायचं असेल तर मला सांगा ना, आपल्याला ट्रिपला लागणारच आहे. ए माझ्यासाठी एक मस्करा. ए मला ना ओढणी हवी आहे. तू माझ्यासाठी एक मस्त रंगीत ओढणी घेऊन ये. बस एवढंच? नक्की आणेन. अश्विनी, तुझ्यासाठी काय आणायचंय? माझ्यासाठी ना, माझ्यासाठी काय आणायचं? मांजर. खडूस कुचकट मांजर. नुसतं माझ्या फोटोंमध्ये येत असतात. काम करा आपापली. तर ही आमच्या ऑफिसची सेक्रेटरी प्राजक्ता. ऑफिसला आली की फोटो काढायला चालू. आणि लगेच फेसबुक, स्नॅप, इन्स्टा, ट्विटर सगळीकडे पोस्ट करते. आत्ताच बघा ना, 2 मिनिट नाही झाले आली की लगेच स्नॅप आला तिचा. तिला ना इतका इगो आहे ना, ऑफिसमध्ये सतत सगळ्यांवर दादागिरी करत असते.
हो, पण एक गोष्ट चांगली करते हा, ऑफिसची सगळी कामं व्यवस्थित करते. बस एवढंच, दीड शाणी कुठली. स्वतःला खूप हुशार समजते. अगं हो हो भास्कर, नाहीतर काय चांगलं ट्रिपचं प्लॅनिंग करत होते तर आली ही मांजर सारखी आडवी. म्याव. कोण मांजर? कोणी कोणी नाही. नाही मॅडम, ऑफिसमध्ये मांजर आली वाटतं, तेच बोलत होतो आम्ही. तर हे आमचे बॉस मिस्टर पापडे. पापडे नाही ग, पापडे. पारितोष. परेश. तेरे. बरोबर. तर हे आमचे बॉस अत्यंत प्रेमळ, स्टाफवर खूप जीव आहे यांचा. आम्हाला ना सतत काही ना काही सरप्राईज देऊन खुश करत असतात. कामाच्या बाबतीत जेवढे स्ट्रिक्ट आहेत तेवढेच मनाने हळवे सुद्धा आहेत. आणि हो, ऑफिस स्टाफला एकदम फॅमिली सारखं ट्रीट करतात बरं का. बरं बरं, कळलं. काम करा आता आपापली. करतोय. तुम्हाला माहितीये का मी आता काय करणार आहे? सांगू कशाला, तुम्ही तर बघालच ना आता. ए, हिला काय झालं आज रडायला? आज काय नवीन नाटक? बापरे, रोज काही ना काय असतं हिचं. ए अश्विनी, तू मगाशी तिच्यावर ओरडली म्हणून तर नाही ना रडत? काय माहिती. ए मी बघून येऊ का ती रोज सरांसोबत काय गुलू करत असते. थांब आलेच. थांब आले. ही आमची जान्हवी. तिला लोकांच्या आयुष्यामध्ये काय चाललंय ना हे बघण्यात फार इंटरेस्ट. पण हो, तिच्यामुळे कोणाच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे हे देखील कळतं बरं का आम्हाला. अरे प्राजक्ता, काय झालं तुला? रडतेस का? हे घे पाणी, घे पाणी पी. आणि काय झालं ते नीट सांग मला. सर, माझं लग्न ठरलंय. अरे वा, ही तर आनंदाची गोष्ट आहे. तू रडतेस का? सर, मी हा जॉब उद्यापासून कंटिन्यू नाही करू शकत, कारण मला शिफ्ट व्हावं लागणार आहे सर. अच्छा, हा तुझा प्रॉब्लेम आहे का? काय तुझ्यापासून जॉब सोडतेस? काय सांगतेस प्राजक्ता? हे गाईज, तुम्हाला माहितीये का मी काय ऐकून आले? काय ग? काय ग? मी का सांगू? ए यार जान्हवी, असं काय करते सांग ना. मला काय देणार ते तुला ना सांगा. एक कानाखाली देणार हा. बरोबर दे, सांगत्या. सेक्रेटरी जॉब सोडतीये. काय? अगं हळू. जान्हवी, तू हे खरं सांगतीये ना? अगं हो ग जान्हवी, ही न्यूज जर चुकीची निघाली ना तर मग बघ. अगं मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. अगं पण त्याचा मध्येच का जॉब सोडेल? कारण तिचं लग्न ठरलंय ना. ए वा, मग तर ती यावर्षी ट्रिपला नसेल ना तर खूप धमाल येणार आहे. हो. प्राजक्ता, तुला तर माहीतच आहे ह्या वर्षी आपल्या कंपनीने 4 करोडचा टर्नओव्हर क्रॉस केला आहे. आणि अशा वेळेस तू बोलतेस की उद्यापासून मी जॉब सोडणार. अगं तू जॉब सोडलास तर सगळी जबाबदारी माझ्या एकट्यावर पडेल का? आणि तुझ्यासारखी चांगली सेक्रेटरी मला एवढं लवकर कुठून भेटणार? अहो सर, किती टेन्शन घेताय? मी एप्रिल फूल बनवलं तुम्हाला. काय? सर, मी एप्रिल फूल बनवलंय तुम्हाला. हा? अहो सर, मी एप्रिल फूल बनवलंय तुम्हाला. अगं प्राजक्ता, असं नको करूच ग. माझा BP हाय झाला होता. हो सर, ठीक आहे. सर ते घ्या, तुम्ही पाणी घ्या. प्राजक्ता, आपल्या कंपनीने 4 करोडचा टर्नओव्हर क्रॉस केला आहे. तर ही गुड न्यूज आपण लगेचच स्टाफला जाऊन सांगूया. पेढे वाटूया ऑफिसला
आणि हो, ह्या वर्षीची जी ट्रिप आहे ती आपण आउट ऑफ इंडियाला घेऊन जात आहोत हे पण सांगूया. वेट सर, मला काय वाटतं आपण ना स्टाफची जरा मजा घेऊया. आपण ना त्यांना एप्रिल फुल बनवूया. नको नको प्राजक्ता, अगं तुला तर माहीतच आहे हा स्टाफ म्हणजे माझा फॅमिलीसारखाच आहे. त्यांना त्रास झालेला मला सहन होणार नाही. अहो सर, पण आपण त्यांना त्रास नाही देते. आपण दरवेळी कशी त्यांची मजा घेतो तशीच यावेळी पण आपण जरा त्यांची मजा घेऊया. पण त्यांना जास्त त्रास होणार नाही ना प्राजक्ता? नाही सर, ट्रस्ट मी. मग काय करणार आहेस तू? सांगते सांगते यावेळेस ना मी या ट्रिपला माझ्या नवऱ्याला सुद्धा सोबत घेऊन येणार आहे. तू तर घेऊन यायलाच हवंस ना पूजा. त्यानिमित्ताने तुमचा फ्री मध्ये हनीमून होईल ना. हो, एक काय करू तुझ्या तू पण. ते ऐका ना, मी पण माझ्या मुलांना आणि सासू सासऱ्यांना घेऊन येते ट्रिपला. अगे नॉनसेन्स, ही ऑफिसची ट्रिप आहे, फॅमिलीची ट्रिप नाहीये. ए नॉनसेन्स कोणाला बोलती ग? ए हे बघा, अरे गाईस तुम्ही भांडू नका ना. जाऊ दे तू बस. त्यापेक्षा ना मी तुम्हाला ना मस्त ड्रेसेस आणि बॅग्स ऑनलाईन सेव्ह करून ठेवले, ते पाठवते. बघा ना, आपल्या ट्रिपला कामं येतील. ठीक आहे, तर आपण असं करूया. ओके. जा सर आता लवकर. सर जा लवकर. हॅलो गाईज. हॅलो सर. हॅलो. मला एक अनाउन्समेंट करायची आहे. काय सर, ट्रिपचं कसं रे? काय झालं सर? काही नाही. सर तसं आम्हाला माहिती आहे तुम्ही आम्हाला काय सांगणार आहे ते. काय माहीत आहे? पण तुम्ही आलाच आहात तर तुम्हीच सांगा ना सर. जान्हवी, मला प्लीज चेअर दे ग बसायला. सर पाणी घ्या. सर तुम्ही एवढे टेन्शन मध्ये का दिसताय? सर ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नाही, कुणीच नाही. मग प्राजक्ता मॅम काही बोलल्यात का तुम्हाला? तसं काहीच नाही. सर मग तुम्ही एवढे अपसेट का दिसताय? मला नाही वाटत या जन्मात तरी सरांना खोटं बोलायला जमेल. आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. सर काय झालं? साईड वा सगळेजण, साईड वा. काय झालंय ते सगळ्यांना मी सांगते. साईड वा. तू सांगशील ना यांना? हो सर. थँक्यू. थँक्यू. तर यावर्षी आपल्या कंपनीला प्रचंड लॉस झालाय. काय? लॉस झालाय. अरे पण आपण सगळे इतकी मेहनत करतो, मग लॉस कसं झाला? कसा झाला लॉस? आता झालाय ना लॉस. तो भरून कसा काढायचा याचा विचार करा सगळ्यांनी. विचार करा. सर आपली आता क्लायंट सोबत मीटिंग आहे आतमध्ये, तर आपल्याला केबिन मध्ये जावं लागणार आहे सर. काय? आपली मीटिंग आहे आता? सर आपली मीटिंग आहे आता क्लायंट सोबत. मीटिंग आहे. अरे हो, आपली मीटिंग आहे. चला जाऊया. हो, चला. सर ह्यावेळेस आपल्या सोबत प्राजक्ता मॅम येणार नाहीयेत ना? कारण त्यांचं लग्न ठरलंय ना? काय यार, माझं नवीन लग्न झालेलं असताना सुद्धा मी माझ्या नवऱ्याला तयार केलं होतं या ट्रिपला येण्यासाठी, आणि यांनी तर ट्रिपच कॅन्सल केली. यार मी तर शॉपिंगचे किती स्वप्न बघितले होते. यांनी ना सगळं पाणी फिरवलं. माझा सगळा मूड गेलाय. माझा मस्करा पण गेला. अरे मान्य आहे, आपण ट्रिपसाठी सगळेजण उत्सुक होतो, पण ठीक आहे ना, ह्या वर्षी नाही तर आपण पुढच्या वर्षी जाऊयाच ना ट्रिपला. सरांनीच आपल्याला किती मदत केलेली आहे, आपणच सरांना समजून घेतलं पाहिजे. ए हो, मला पण असंच वाटते. माझ्या लग्नाच्या वेळेस पण सरांनी मला किती मदत केली होती. आणि माझ्या भावाच्या ऍडमिशनच्या वेळेस पण त्यांनी किती सपोर्ट केलेला मला. हा ना, मला पण जॉब नव्हता तेव्हा सरांनी जॉब ऑफर केला होता.
हे खरं आहे हा. ठीक आहे, या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी जाऊ आपण ट्रिपला. पण आता जो काही लॉस झालाय तो काम करू आणि भरून काढू. ठीक आहे. चला. प्राजक्ता, मी स्टाफला असं नाही बघू शकत ग. मला बाहेर जाऊन खरं काय ते सांगावंच लागेल. अहो सर, वेट वेट, तुम्ही एवढे लगेच का इमोशनल होताय? थांबा जरा. नाही प्राजक्ता, मला बाहेर जाऊन खरंच सांगावंच लागेल. अहो सर, आता कुठे जरा मजा यायला लागली. थांबा थोडा वेळ. बस झालं प्राजक्ता तुझं, जातोय मी. वेट सर. हॅलो गाईज, हॅलो सर. मी एक महत्त्वाची अनाउन्समेंट करायला आलेलो आहे. आपल्या कंपनीने सर, माहिती आहे ह्यावेळेस कंपनीला खूप मोठं लॉस झालंय. करतोय आता आम्ही काम सर. अरे मला काही सांगायचं आहे ते ऐका तर. ठीक आहे सर, या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी जाऊच की आपण ट्रिपला. अरे ह्या वर्षी आपण जातोय. सर, आपल्याला एवढा लॉस झालाय, अशात आपण ट्रिप नको काढूया ना. अरे एकदा मी काय सांगतो तर ऐका. सर, एक वर्ष ट्रिप नाही गेली तर काही होणार नाही. आपण नेक्स्ट इयरला जाऊ ना. अरे मी एकदा काय सांगतो ते तुम्ही ऐका तर. बरं सांगा सांगा सांगा. सर. ह्या वर्षी ट्रिप आपण काढतोय. सर, पण लॉस झालेला असताना. अरे मगाशी मी आणि प्राजक्ताने येऊन तुम्हाला एप्रिल फूल केलं होतं, बरोबर? आपल्या कंपनीला लॉस नाही, प्रॉफिट झालेला आहे, तो पण 4 करोडचा. आणि त्यामुळे ह्या वर्षीची ट्रिप आपण आउट ऑफ इंडियाला घेऊन जात आहोत. सर, तुम्ही परत आम्हाला एप्रिल फुलच करताय ना? अरे नाही नाही प्राजक्ता, या सगळ्यांना ट्रिपचे डिटेल्स पाठवून दे बरं. सर, मी काल रात्री त्यांना ऑलरेडी सगळ्या ट्रिपच्या डिटेल्स मेल केले, पण ह्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे सकाळी 11 वाजल्याशिवाय हे स्वतःचे मेल कुठे चेक करतात? असो, 11 वाजता चेक करा हा मेल. वाव सर, आम्हाला वाटलं तुम्ही आम्हाला इथेच कुठेतरी ट्रिपला घेऊन जाल, पण तुम्ही तर आम्हाला इतकं मोठं सरप्राईज दिले. थँक्यू सर. हो सर. थँक्यू सो मच सर. बरं बरं, चला आता काम करा. सर, ह्यावेळेस प्राजक्ता मॅम आपल्यासोबत येणार नाहीत ना ट्रिपला, कारण त्यांचं लग्न ठरलंय ना. हो ना, मॅमच्या ट्रिपला नाही आले तर काही मजाच येणार नाही. हो ना, त्या ट्रिप मध्ये नसतील तर आम्हाला ओरडणार कोण? आम्हाला डिसिप्लिन कोण लावणार ना? हो ना सर, आम्ही मॅमला खूप मिस करू. हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं? सर, सवय चोरून ऐकायची सवय आपल्या ऑफिस मध्ये कोण आलंय? जान्हवीलाच आहे, बरोबर ना जान्हवी? चोरून ऐकतेस ते ऐकतेस, पूर्ण तरी ऐकत जा. अर्धवट बातम्या ऐकून सगळीकडे पसरवत फिरते. आणि हो बरं का वाडेकर, माझं काही लग्न वगैरे ठरलेलं नाहीये आणि मी काही जॉब वगैरे पण सोडून जात नाहीये. मगाशी सरांनी जसं तुम्हाला एप्रिल फुल बनवलं होतं ना, तसंच मी सरांना एप्रिल फुल बनवलं होतं. काय? एप्रिल फुल. अरे